हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर आता अर्ली मॉर्निंगला तुम्ही बघितलं, अर्ली मॉर्निंग आहे तर उठली आहे, सार्थकचा टिफिन बनवला. तर हा पिझ्झा मी आतमध्ये मी याचे ऑमलेट टाकलेलं आहे. तर कशा पद्धतीचा बनवला, 2 चपात्या आहेत आणि 1 अंड, असं करून आज टिफिनवर बनवलेलं आहे. काहीतरी विशेष, म्हणजे मी नेहमी बनवते, पण तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सगळेजण कमेंट्स करा. तर मी तुम्हाला याची छानशी रेसिपी देणार. अशा ऑमलेटच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत. आता टिफिनवर देण्यासाठी मी ते कट करत आहे, कारण टिफिनवर मी नेहमी कट करूनच देत असते. तर आता बघू शकता तुम्ही, हे 1 चपाती नाही, किंवा हे चपातीच्या आतमध्ये टाकलेलं ऑमलेट, म्हणजे जसं आपण अंडं फोडून चपातीच्या आतमध्ये टाकतो तसंसुद्धा नाही. तर 2 चपात्या आहेत आणि 1 अंडा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि 2 चपात्या आधी मी बनवून घेतल्या होत्या. 1 चपाती बनवली, त्याच्यावर ऑमलेट जसं अंडं घोल करून टाकलं आणि परत 1 चपाती त्याच्यावर टाकली. असं करून हा मी 1 चपातीचा पिझ्झा तयार केलेला आहे. आणि आता मी इथे तुम्हाला इको बेक पेपर दाखवणार आहे, कारण मुलांना पेपरमध्ये दिल्यापेक्षा जास्त बेटर असतं की इको बेक पेपरमध्येच दिलं पाहिजे. आणि मुलं छोटे छोटे होते तेव्हापासून मी हा इको बेक पेपर वापरत आहे. हा मी केकसाठीसुद्धा वापरत असते बरेचदा. माझा केकचा बिझनेस आहे, तर छोटासा केकचा बिझनेससुद्धा आहे, केक क्लासेससुद्धा घेते. तर हा पेपर माझ्याकडे नेहमी असतो. तर आता याच्यामध्ये मी रॅप करून देणार आहे हा पिझ्झा. तर आज मी हा टिफिन दिला, जेणेकरून हा जो मोठा पिझ्झा आहे छान याच्यात बसला पाहिजे. तर याच्यासोबत सार्थकला सॉससुद्धा खूप आवडतो. पण आज मी त्याला एकच टिफिन दिला बघायला की तयारी झाली का त्याची. तर त्याची फुल तयारी झालेली आहे. तो शूज घालत आहे आणि आज वेनसडेचा युनिफॉर्म ब्लॅक अँड रेड आहे. तर यावर हे व्हाईट शूज असतात. तर त्याची तयारी झाली आहे. तर थोड्या वेळातच त्याची बससुद्धा येते. तर आज हे बघा, तुम्हाला दाखवत आहे नवीन, जे मी इथे खूप साऱ्या नवीन कटिंगा लावल्या होत्या. तर भरपूर प्रत्येक कटिंगीला छान पागोळे आलेले आहेत. तर खूप सुंदर सुंदर अशा फ्लावरसुद्धा त्याला येतात. तर मी तिकडच्याच तोडून इकडे लावलेले आहेत. तर बघा, आमच्या एरियात गणपती बाप्पा गेले आणि तेव्हापासून झाडांना फुलं सगळे तसेच असतात, नाहीतर एकही झाडाला फुल दिसत नव्हतं. तर बरेचसे पूर्ण गार्डनभर, म्हणजे समोर आमच्या फुलं असतात असे खूप छान असे. तर हे आहे सगळं घरासमोरचं वातावरण. बघा, हे झाड, इथे सुद्धा फुलं. आता इकडचं दाखवते. इकडच्यासुद्धा याला फुलं आहेत आणि इकडे हे बघा, यालासुद्धा फुलं आहेत आणि याला पण आहेत इकडे बघा, आणि आणखी इकडे यालासुद्धा आहेत. तर आता सगळ्या झाडांना फुलं तशीच राहणार आहे नवरात्रीपर्यंत, कारण नवरात्रीत परत मग झाडाला एकही फुलं आम्हाला आमच्याकडे दिसणार नाही. तर चला मग, आजचा तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा, म्हणजे जेही रेखा मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर आता तुम्हाला दाखवलं आज मॉर्निंगचं वातावरण. कामं करता करता सकाळी अर्ली मॉर्निंगला उठलं राहतो. तर बघा, उजेडला आहे आता छान, कारण 7ला सार्थकचा टाईम होतो स्कूलमध्ये जायचा. तर आता 7 वाजायला 10 मिनिट वेळ आहे. आता सार्थकसुद्धा सकाळी चालू असतं त्याचं झाडांकडे येणं वगैरे. तर आता जात आहे मी आतमध्ये. मी आता सगळं आवरून घेणार आहे. तर चला मग, आजसाठी इतकंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.